आज आपल्याला मिळालेल्या स्रोतांमध्ये ना मानवजातीच्या निर्मिती, अधपतन आणि तारणाची एक अशी कथा आहे जी जी एखाद्या महाकाव्यासारखी वाटते. आणि या कथेच्या केंद्रस्थानी दोन पात्र आहेत, पहिला आदम आणि शेवटचा आदम. अगदी. ही गोष्ट सुरू होते देवाने मानवाला दिलेल्या एका प्रचंड मोठ्या अधिकाराने. पण मग काहीतरी घडतं आणि तो अधिकार गमावला जातो आणि त्यानंतर तो परत मिळवण्यासाठी जो संघर्ष सुरू होतो त्यावर हे स्रोत प्रकाश टाकतात. चला यातलं गौडबंगाल जरा सोपं करून समजून घेऊया. तुम्ही खूप चांगला पाया रचला आहे. ही खरंच एका महाकाव्याची गोष्ट आहे, म्हणजे हरवलेले राज्य परत मिळवण्याची गोष्ट. हो. आणि आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश आहे ती एक संकल्पना समजून घेणे, ज्याला स्रोत तात्पुरता विश्वस्त व्यवस्थापन अधिकार म्हणतात. टेम्पररी स्टुअर्डशिप अथॉरिटी. हो, हा अधिकार काय होता, तो का दिला गेला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो गमावल्यानंतर जगात काय उलथापालट झाली. हो. आणि ती सुधारण्यासाठी शेवटच्या आदमला काय यावं लागलं, यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात त्या मूळ योजनेपासून करूया, म्हणजे जिथे सगळं काही ठीक होतं. बरोबर. स्रोतांनुसार देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केलं आणि त्याला एक मोठी जबाबदारी दिली, पृथ्वीवर अधिकार गाजवण्याची. समुद्रातले मासे, आकाशातले पक्षी आणि पृथ्वीवरचे सगळे सजीव प्राणी. हो, त्या सगळ्यांवर राज्य करण्याची. यालाच विश्वस्त व्यवस्थापन अधिकार असं म्हटलंय, बरोबर? होय. आणि इथे विश्वस्त हा शब्द खूप खूप महत्वाचा आहे. अच्छा. या स्रोतांनुसार देवाने आदमला पृथ्वीची मालकी दिली नव्हती, तर विश्वस्त पद दिलं होतं. यात फरक आहे. जमीन अस्मानाचा फरक आहे. जसे एखाद्या कंपनीचा मालक वेगळा असतो आणि तो कंपनी चालवण्यासाठी एका सीईओची नेमणूक करतो. राईट. तो सीईओ कंपनीचा मालक नसतो, पण त्याला कंपनी चालवण्याचे पूर्ण अधिकार असतात. आदमची भूमिका तशीच होती. तो पृथ्वीचा मालक नव्हता, तर देवाचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या इच्छेनुसार या जगाचा कारभार पाहणारा एक व्यवस्थापक होता. पण मग देवाचे प्रतिरूप असण्याचा या अधिकाराशी काय संबंध आहे? ही संकल्पना थोडी गोंधळात टाकणारी आहे. म्हणजे याचा अर्थ दिसण्याबद्दल आहे की स्वभावाबद्दल? बरोबर. आणि जर आपण देवाच्या प्रतिरूपात बनलो होतो, तर मग चूक करण्याची क्षमता आपल्यात मुळात आलीच कशी? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. देवाचे प्रतिरूप म्हणजे बाह्यरूप नक्कीच नाही. याचा अर्थ आहे की माणसाने देवाचं चारित्र्य, त्याचं मन, त्याचे विचार या जगात प्रतिबिंबित करावेत. ओके. देवाची ओळख प्रेम आहे, न्याय आहे. त्यामुळे आदमने या पृथ्वीवर प्रेमाच्या आणि न्यायाच्या नियमानुसार राज्य करणं अपेक्षित होतं. आणि चूक करण्याची क्षमता? राहिला प्रश्न चूक करण्याच्या क्षमतेचा, तर ती स्वातंत्र्यामुळे आली. देवाने माणसाला रोबोट बनवलं नाही, त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. अच्छा. आणि याच स्वातंत्र्यामुळे योग्य निवड करण्यासोबतच चुकीची निवड करण्याचीही क्षमता त्याच्यात होती. हा अधिकार आणि हे स्वातंत्र्य एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. आणि हे चित्र खूपच आदर्श वाटतंय ना. एक परिपूर्ण जग जिथे सगळं काही देवाच्या प्रेमाने आणि स्वातंत्र्याने चालतंय. पण प्रत्येक महान कथेमध्ये एक वळण येतं, एक असा क्षण जिथे सगळं काही बदलून जातं. आणि या कथेमध्ये तो क्षण खूप मोठा आणि विनाशकारी होता. स्रोतांनुसार आदमने हा अधिकार गमावला. हे नेमकं कसं घडलं? हे घडलं पापामुळे. जेव्हा आदमनी देवाची आज्ञा मोडली, तेव्हा त्याने केवळ एक नियम तोडला नाही, तर त्याने आपली निष्ठा बदलली. निष्ठा बदलली? हो. तो देवाचा प्रतिनिधी राहिला नाही, तर तो पापाचा गुलाम बनला. आणि गुलाम झाल्यावर त्याचा तो विश्वस्त पदाचा अधिकार आपोआपच संपुष्टात आला. म्हणजे तो अधिकारच गेला त्याच्या हातून? गेला. तो आता देवाचं प्रेम आणि त्याचं मन प्रतिबिंबित करण्याऐवजी स्रोतांच्या भाषेत सांगायचं तर सैतानाचं मन या जगात प्रतिबिंबित करू लागला. आणि याचे परिणाम किती गंभीर होते? म्हणजे जगावर याचा काय दृश्य परिणाम झाला? परिणाम खूपच विनाशकारी होते. जिथे देवाच्या प्रेमाचा नियम होता, जिथे सुसंवाद होता, तिथे आता एक नवीन नियम आला. कोणता नियम? ज्याला आपण बळी तो कान पिळी किंवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतो. अच्छा. जिथे सामर्थ्यवान दुर्बळांना चिरडतो, जिथे स्वार्थ, हिंसाचार आणि स्पर्धा वाढते. थोडक्यात सांगायचं तर आदमच्या माध्यमातून सैतानाने या पृथ्वीवर अप्रत्यक्षपणे राज्य करायला सुरुवात केली. बापरे. आदम आता देवाचा सीईओ नव्हता, तर नकळतपणे सैतानाच्या अजेंड्याला पुढे नेणारा एक माध्यम बनला होता. म्हणूनच स्रोत म्हणतात की सृष्टी कणहू लागली आणि देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची वाट पाहू लागली. एक मिनिट.
म्हणजे या स्रोतानुसार आज आपण जगात जी स्पर्धा, संघर्ष किंवा अगदी राजकारणातील माइट इज राईट वृत्ती पाहतो, त्या सगळ्याचं मूळ आदमच्या त्या एका चुकीत आहे. हा तर खूप मोठा दावा आहे. होय, या स्रोतानुसार या सगळ्याचं मूळ तिथेच आहे. प्रेमाच्या नियमाची जागा जेव्हा स्वार्थाच्या नियमाने घेतली, तेव्हापासून या सगळ्याची सुरुवात झाली. हाच तो पतनाचा खरा अर्थ आहे. या स्रोतांमध्ये एक तात्विक मुद्दा पण मांडला आहे की आदमने आपला अधिकार थेट सैतानाला दिला की पापाला गमावला. हो, हा मुद्दा थोडा गुंतागुंतीचा वाटतो. या दोन दृष्टिकोनामध्ये नेमका काय फरक आहे? हा एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. जर आपण मानलं की अधिकार थेट सैतानाकडे गेला तर सैतान या जगाचा एक प्रकारे शासक बनतो. ओके. पण जर अधिकार पापाकडे गेला तर पाप ही एक सत्ता बनते आणि सैतान स्वतः शासक नसून तोही आदमप्रमाणेच पापाचा गुलाम ठरतो. अच्छा, म्हणजे पाप हेच मुख्य सत्ताधारी आणि सैतान व मानव दोघेही त्याच्या अधीन. अगदी. पण दोन्ही मतांचा अंतिम परिणाम सारखाच आहे. आदम सैतानाच्याच प्रभावाखाली येतो आणि जगात देवाच्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडू लागतात. व्यवहारात फारसा फरक पडत नाही. जगाची अशी अवस्था ऐकून खूपच निराशाजनक वाटतं. सृष्टी कंठे आहे, मानवजात चुकीच्या मार्गावर आहे. या स्रोतांमध्ये या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगितला आहे का? इथेच शेवटचा आदमची गोष्ट सुरू होते का? अगदी बरोबर. याच निराशेच्या गर्तेतून आशेची गोष्ट सुरू होते. आणि ती म्हणजे शेवटचा आदम, म्हणजेच येशू ख्रिस्त. तो या कथेत प्रवेश करतो, तो मूळ सृष्टीचा वारस म्हणून. त्याचं मुख्य ध्येय होतं आदमने गमावलेला अधिकार परत मिळवणे आणि सैतानी गटांना पराभूत करणे. थांबा. म्हणजे योजना अशी होती की एका दुसऱ्या आदमला पाठवून पहिल्या आदमची चूक सुधारायची. ही तर एखाद्या महाकाव्याची पटकथा वाटतेय. आहेच तशी. पण जर येशू स्रोतानुसार स्वतः निर्माणकर्ता देव आहे, तर मग ही सगळी सृष्टी तर आधीच त्याची आहे. मग त्याला ती परत मिळवण्याची काय गरज होती? तो एका क्षणात सैतानाला नष्ट करून सगळं ठीक करू शकला नसता का? हाच या योजनेतील सर्वात रंजक आणि गुंतागुंतीचा भाग आहे. हा केवळ शक्तीचा प्रश्न नव्हता, तर न्यायाचा होता. न्यायाचा? हो, जर देवाने नियम मोडणाऱ्या सैतानाला नियमाशिवाय शिक्षा दिली असती, तर तो स्वतःच्याच प्रेमाच्या आणि न्यायाच्या नियमांच्या विरोधात गेला असता. अच्छा. आदमने कायदेशीररित्या आपलं स्वातंत्र्य वापरून तो अधिकार गमावला होता. त्यामुळे तो अधिकार परत मिळवण्यासाठी एका कायदेशीर प्रक्रियेची गरज होती. आणि दुसरी गोष्ट, जर येशूने आपल्या दैवी शक्तीने सैतानाला नष्ट केलं असतं, तर पापाचे गुलाम असलेल्या पहिल्या आदमला म्हणजे संपूर्ण मानवजातीलाही नष्ट करावं लागलं असतं. का? कारण तेही कायदेशीररित्या पापाच्याच अधीन होते. अच्छा, म्हणजे मानवजातीला वाचवण्यासाठी त्याला हा वेगळा मार्ग निवडावा लागला. बरोबर. आणि सैतान याचा विरोध करतोच. तो येशूला म्हणतो की हे सर्व अधिकार मला देण्यात आले आहेत. तो उघडपणे याचा दावा करतो. हो, तो दावा करतो. आणि त्याचा दावा पूर्णपणे खोटाही नाही. आदमच्या पतनामुळे त्याला तो अधिकार मिळाला होता. त्यामुळे वाळवंटात येशू आणि सैतानामध्ये झालेली चर्चा ही केवळ एक मोह घालण्याची घटना नव्हती, तर तो एक कायदेशीर संघर्ष होता. राईट. सैतान म्हणत होता, हा अधिकार आता माझा आहे आणि मी तो तुला देऊ शकतो. पण येशू हा शेवटचा आदम आणि सृष्टीचा मूळ वारस म्हणून त्याच्या दाव्याला आव्हान देतो. त्याने मानवाच्या जागी येऊन मानवाप्रमाणेच परीक्षांना तोंड देऊन आणि शेवटी वधस्तंभावरील बलिदानाने तो वारसा हक्क कायदेशीररित्या आणि अधिकृतपणे परत मिळवला. ठीक आहे, ही कायदेशीर बाजू समजली. पण मग या योजनेचं पुढचं पाऊल काय होतं? म्हणजे शेवटच्या ॲडमने स्वतः थेट राज्य करण्याऐवजी पहिल्या ॲडमला म्हणजे मानवजातीला पुनर्स्थापित करून त्याच्यामार्फत राज्य करण्याची योजना आखली. हो, हे असं दिसतंय. ही प्रक्रिया नेमकी कशी कार्य करते? तुम्ही बरोबर पकडलंय. ही योजना खरोखरच विलक्षण आहे. येशूने स्वतः राज्य करण्याऐवजी ज्यांनी राज्य गमावलं होतं त्यांनाच ते परत मिळवून देण्याची योजना आखली. वा. याची सुरुवात होते वधस्तंभावरील बलिदानाने, ज्यामुळे पापांची क्षमा करण्याचा मार्ग खुला झाला. पण खरी क्रांती त्यानंतर घडते. कुठे? ज्या शिष्यांनी यावर विश्वास ठेवला त्यांच्यावर पवित्र आत्मा येतो आणि इथेच सगळं गणित बदलतं. पवित्र आत्म्याची नेमकी भूमिका काय आहे या पुनर्स्थापनेमध्ये? पवित्र आत्मा हा एका ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड सारखा आहे. ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड? हो. विचार करा, आदमच्या पतनामुळे मानवाची मूळ ऑपरेटिंग सिस्टम, जी देवाचं प्रतिरूप होती, ती पापाच्या व्हायरसने पूर्णपणे भ्रष्ट झाली होती. ओके. पवित्र आत्मा काय करतो? तो ही जुनी, भ्रष्ट सिस्टम पूर्णपणे बदलून
देवाचं प्रतिरूप ही नवीन मूळ ऑपरेटिंग सिस्टीम पुन्हा इन्स्टॉल करतो. यालाच नव्याने जन्म घेणं असं म्हटलं आहे. अच्छा. त्यामुळे जे लोक पूर्वी सैतानाचं प्रतिरूप होते, पण सुरुवातीला तर शिष्य खूपच सामान्य आणि खरं तर घाबरलेले होते. येशू स्वर्गात परत गेल्यानंतर त्यांना हे सगळं करण्यासाठी सामर्थ्य कुठून मिळालं? ते तर दारं लावून बसले होते. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ते सामान्य मच्छीमार होते, दुर्बल होते, पण पवित्र आत्मा आल्यानंतर त्यांच्यात अकल्पनीय बदल झाला. श्रोत्यांमध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे की त्यांचे विरोधक त्यांच्याबद्दल म्हणाले, ज्यांनी जगाला उलटून टाकलं ते येथेही आले आहेत. काय सांगताय? विचार करा, जे कालपर्यंत मासे पकडत होते त्यांच्याबद्दल लोक असं बोलू लागले. हे केवळ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे शक्य झालं. सर्व शक्तिमान पवित्र आत्मा येशूच्या नावाने त्यांच्यासोबत राहिला. त्यामुळे जे शिष्य पूर्वी दुर्बल होते ते आता येशूच्या नावाने सैतानी शक्तींना बाहेर काढू लागले आणि देवाचं राज्य पृथ्वीवर स्थापित करू लागले. म्हणजे हे जे शिष्य काम करत होते ते एका अर्थाने हरवलेली एदेन बाग पुन्हा पृथ्वीवर निर्माण करण्याचा प्रयत्न होता. अगदी अचूक. हीच एदेन बागेची पुनर्स्थापना आहे. पण ही पुनर्स्थापना म्हणजे पुन्हा झाडं आणि नद्या निर्माण करणे नव्हे. मग काय? तर ज्या प्रेमाच्या नियमावर एदेन बाग चालत होती तो नियम पुन्हा या जगात स्थापित करणे. अच्छा. जिथे स्वार्थ आणि बळी तो कान पिळी हा नियम आहे, तिथे सेवा आणि प्रेमाचा नियम आणणे. हे काम शेवटच्या आदमने सुरू केलं आणि पुनर्स्थापित झालेल्या पहिल्या आदमच्या प्रतिनिधींवर म्हणजेच शिष्यांवर ते पुढे नेण्याची जबाबदारी सोपवली. म्हणजे हे काम एका व्यक्तीचं नाही तर एका समूहाचं बनलं. अगदी. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की मानवाला मिळालेला विश्वस्त व्यवस्थापन अधिकार तो गमावण्याची दुःखद कहाणी आणि शेवटच्या आदमद्वारे त्या अधिकाराच्या पुनर्स्थापनेची एक गुंतागुंतीची पण अत्यंत आशादायक प्रक्रिया या स्रोतांमध्ये मांडली आहे. हो. ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही तर संपूर्ण मानवजातीच्या भूमिकेवर, जबाबदारीवर आणि क्षमतेवर प्रकाश टाकणारी ही एक मोठी कथा आहे. आदमकडे आहे आणि त्याने तो वधस्तंभावर कायदेशीररित्या सिद्धही केला आहे. तर मग पहिल्या आदमला म्हणजेच मानवजातीला हे विश्वस्तपद परत मिळवण्याची आणि या संघर्षात सहभागी होण्याची संधी का दिली जात आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तात्काळ हस्तक्षेप करून सर्व काही ठीक करण्याऐवजी या हळूहळू चालणाऱ्या मानवाच्या सहभागावर अवलंबून असलेल्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेमागे कोणता गहन उद्देश असू शकतो? ज्यांनी हे जग बिघडवलं त्यांच्याच हातून ते पुन्हा घडवण्यामागे देवाची नेमकी कोणती योजना असेल? हे केवळ जगाला सुधारण्याबद्दल आहे की मानवजातीला स्वतःला घडवण्याबद्दलही आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.